सलग 10 दिवस नवरा बायकोची भांडणं चालू असल्यामुळे नवरा बायको एकमेकांशी बोलतच नसतात। त्या दोन्ही नवरा बायकोंची भांडणं जरी चालू असली ना तरी पण ते एकमेकांची कामं मात्र व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने करत असतात। बायको तिच्या नवऱ्याचा नाश्ता, टिफिन, जेवण ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असत आणि नवरा पण संध्याकाळी घरी येताना भाजीपाला वगैरे आणणं काही चुकवत नसायचं। एक दिवस काय झालं, नवऱ्याला जरा नेहमीपेक्षा थोडंसं लवकरच ऑफिसला जायचं होतं। म्हणजे रोज 10 वाजता ऑफिस होतं तर त्याला एक दिवस 8 वाजता ऑफिसला जायचं असतं। तर आदल्या दिवशी त्याला आयडिया येते की उद्या जर मला सकाळी लवकर उठायचे तर मी हिच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवतो, म्हणजे ही मला उद्या सकाळी लवकर उठवेल। त्याच्या नवरा काय करतो, त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवतो की उद्या सकाळी मला लवकर उठव 6 वाजता, आणि ती चिठ्ठी लिहून बायकोच्या उशाजवळ ठेवतो आणि बायको सकाळी झोपेतून उठल्यानंतर बायकोला उशाजवळ एक चिठ्ठी भेटते आणि बायको ती चिठ्ठी वाचते आणि चिठ्ठी ठेवून देते आणि स्वतःच्या कामाला लागते। नवऱ्याला सकाळी जाग येते, झोपेतून उठल्यानंतर तो घड्याळाकडे पाहतो तर सकाळी 8 वाजलेले असतात। त्याला खूप राग येतो, तर त्याच्या उशाला एक चिठ्ठी ठेवलेली असते। तो चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी वाचतो तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, 6 वाजलेले आहेत, उठा लवकर।